ते बघा, मागे जे 4 प्रांतात इलेक्शन झाले त्यात तेलंगणा सोडून 3 प्रांतात आमचा दारुण पराभव झाला. तर लोकांना असं वाटत होतं की आता महाराष्ट्रात पण काँग्रेस संपली, पण लोकांना हे माहित नाहीये की काँग्रेस पार्टीच्या वर लोकांचा भरोसा फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. कारण काँग्रेसमध्ये फुटाफट झालेली नाही. एक दुसरा, शिवसेनेचा उद्धव ठाकरेची सिंपती असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवारची सिंपती फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आहे. आणि महाराष्ट्र हा पुरोगामी विचारधाराचा प्रांत आहे. इथं काय असतं, ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्या विरुद्ध लोक उभा राहतात. म्हणजे ज्या कष्टाने बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना बनवली त्याला फोडून टाकले, ज्या कष्टाने राष्ट्रवादी शरद पवार साहेबांनी तयार केले त्याने काढले, त्याचा एक राग लोकांमध्ये आहे. आणि मतपरिवर्तन, मी महाविकास आघाडीला 28 पेक्षा जास्त लोकसभामध्ये येणार आणि तुम्हाला सांगतो विधानसभामध्ये 100% काँग्रेस हा आपला विधानसभेचा आमचं मंत्रिमंडळ होणार म्हणजे होणार, याबद्दल मी ठाम आहे. आणि जे 100 आणि त्यापेक्षा जे पोलीस रिपोर्ट आम्हाला भेटते त्यातून असंच आहे की काँग्रेसचा माहोल तयार झालेला आहे. एक शेर म्हणून एकदा एक सांगा. चढ़ता सूरज शाम को ढल जाएगा, चढ़ता सूरज शाम को ढल जाएगा, कि बुझेगा चिराग फिर से जल जाएगा, वक्त के दरिया में जरा तूफान को तो आने दो, कौन कितने पानी में पता चल जाएगा.